तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी हत्या घेऊन मका तोडायला निघालो होतो आणि मस्तपैकी मका तोडली. आपल्याकडे गाय आहेत ना, 10-15 गाय आहेत ती, मग त्यामुळे थोडी मका बिका तोडावं लागते, थोडंसं कष्ट करावं लागते. बाकी काही विषय नाही बरं का. कचा नुसती मका तोडली आणि मस्तपैकी मग परत व्हायची बारी आली. काही असे ढिगारे टाकले होते आळाशा. उचलला कावळान काय मग मोबाईल एका हातातून ती म्हणलं खांद्यावर कावळा घेऊन का व्हायना पण ब्लॉगमध्ये व्हिडिओ दिसला पाहिजे, त्यामुळं काढा व्हिडिओ. मग काही दुसरा कावळा आणायला चाललो होतो. मस्तपैकी परत बी कावळा आणला, टाकला आणि मग शेवट आपल्या कुटीपासून फाईनली निघलो बाहेर. काय ती मागं मका बिका टाकली, संध्याकाळी कुठे करायची. आता निघालो ट्रॅक्टरकडे, पेरणी चालू करायची होती नाही का. मस्तपैकी पप्पा आणि भाऊ एकदम मका बिका टाकत होते, त्यात व्हिडिओ काढा एकदम कडकमध्ये सगळा. आणि मस्तपैकी ट्रॅक्टर बघा, आपला सोनालिका ट्रॅक्टर आहे. कसा आहे हत्ती, मारला सेल पण केली पेरणी चालू एकदम कडकमध्ये. मस्तपैकी मका बिका पेरून घेतली गायांसाठी नाही का. म्हटलं 2-3 महिन्यानंतरचं गायांचं थोडं चाऱ्याचं नियोजन करावं. मस्त 3 एकर मका पेरली, शेवट फायनली पेरून पण झाली बघा. आणि मग मस्तपैकी निघालो ट्रॅक्टर घेऊन घराकडे. मग काय तवा आपलं असलंच असतंय रोज.